हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण तयार करू नये, युद्धाची जी परिस्थिती आहे ती केंद्र सरकार हाताळतंय। गॅस दरवाढ आणि पुरवठ्याच्या मुद्द्यावर फडणवीसांचं उत्तर। रोहित पवारांनी घेतली अरविंद केजरीवाल आणि संजय सिंह यांची भेट। संसदेत अजित पवारांच्या विमान अपघाताचा मुद्दा उपस्थित करण्याची केली विनंती। अजित पवारांच्या विमान दुर्घटनेबाबत संपूर्ण अहवाल आलेला नाही, संपूर्ण अहवाल आल्यानंतरच याबाबत बोलू, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया। अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत पहिल्यांदाच जय पवार जाहीर भाष्य करणार, सोमवारी घेणार पत्रकार परिषद। शरद पवारांपेक्षा नातू पार्थ पवार अधिक श्रीमंत। शरद पवारांकडे 60 कोटी 71 लाखांची तर पार्थ पवारांकडे 88 कोटी 33 लाख रुपयांची मालमत्ता। निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात तपशील समोर। मुंब्रा कौसा परिसरातल्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बाबा खानच्या घराबाहेर गोळीबार, आरोपीला पकडायला गेलेल्या पोलिसांवरही फायरिंग, 2 आरोपींना अटक। छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयामध्ये प्रसूतीसाठी आलेल्या महिलांची गैरसोय, बेड रिकामे असतानाही जमिनीवर गादी टाकून उपचार। बदलापूर रेल्वे स्थानक परिसरामध्ये महिलांमध्ये तुफान हाणामारी, सार्वजनिक शौचालयाच्या चावीवरनं वाद, हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल। आणि तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांसमोर 130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, विविध दलांचे कमांडर आणि स्थानिक कॅडरचा समावेश, मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त। नमस्कार, मी मृगा, आपण पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। पहिलीच बातमी युद्धाबद्दलची। अमेरिका आणि इस्रायल आणि इराणमधल्या युद्धामध्ये पाऊस पडावा तशी क्षेपणास्त्र आणि ड्रोन मृत्यू बनून आभाळातनं कोसळत आहेत। हवाई बॉम्ब हल्ल्यांमुळे मोठ्या प्रमाणावर विध्वंस झालाय आणि या संघर्षामुळे संपूर्ण मध्य पूर्वेत तणाव वाढलाय आणि जागतिक अर्थव्यवस्थेला सुद्धा त्याचे धक्के बसू लागलेत। या युद्ध किती भीषण स्वरूप त्यांनी घेतलंय, त्याचा ग्राउंड झिरो रिपोर्ट बघूया। अमेरिका, इस्रायल आणि इराण या 3 देशातील युद्ध अधिकाधिक भीषण होत चाललंय। फेब्रुवारीच्या अखेरीस अमेरिका आणि इस्रायलनं इराणच्या लष्करी तळांवर आणि अणुप्रकल्पांवर मोठे हल्ले केले, तर तेहरान, इस्फहान आणि इतर महत्त्वाच्या शहरांचं बॉम्ब हल्ल्यात मोठं नुकसान झालं। या हल्ल्यांमध्ये अनेक लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याचा दावा केला जातोय। या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणनंही आक्रमक भूमिका घेतली आहे। इराणकडून इस्रायलमधील शहरांवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले जात आहेत। इराण समर्थित संघटनांनी सुद्धा संघर्षात उडी घेतली आहे। हिजबुल्लाहनं उत्तर इस्रायलमधील लष्करी तळांवर रॉकेट हल्ले केले, त्यामुळे हा हल्ला लेबनॉन आणि इतर मध्य पूर्व देशांपर्यंत पोहोचला। तर काही इराण समर्थित गटांनी मध्य पूर्वेतील अमेरिकन लष्करी तळांवर हल्ल्याचा इशारा दिला, त्यामुळे हा संघर्ष एका मोठ्या प्रादेशिक युद्धात बदलण्याची भीती वाटली आहे। तर या संघर्षात आणखी देश सहभागी झाले तर ते मोठ्या युद्धात रूपांतरित होऊ शकतं। असं जर झालं तर इराण हा इतका मोठा देश आहे की ट्रम्पला तो कॅप्चर करायला कमीत कमी 3 ते 4 लाख सेना लागेल। ती सेना त्याच्याकडे नाही आहे। इस्रायल आपल्या इथनं सेना त्याला देणार नाही, कारण इस्रायलची सेना जर इस्रायलबंद कमी झाली तर खालनं हमास आणि वरनं लेबनॉनचे हिजबुल्ला हे त्याच्यावर हल्ला करतील। त्याच्यामुळे ट्रम्पना एकट्यालाच हे लढावं लागेल। एका बाजूला अमेरिका, इस्रायल, तर दुसऱ्या बाजूला इराण आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या सशस्त्र संघटनांची आघाडी, असं युद्धाचं समीकरण पाहायला मिळतंय। संघर्षात एकटा नसल्यामुळे इराणची ताकद वाढली आहे।
हमास गाझामध्ये सक्रिय आहे, हिजबुल्लाचा लेबनॉनमध्ये प्रभाव आहे, तर हुती दहशतवादी येमेनमध्ये ताकद राखून आहे. इस्रायल आणि अमेरिकेनेही त्यांची ताकद वाढवली आहे. इस्रायल अमेरिकेला E3चा पाठिंबा मिळाला आहे. E3 म्हणजे युरोपातील 3 देश. युरोपातील फ्रान्स, जर्मनी आणि ब्रिटननं संयुक्त निवेदन जारी केलं. युद्धात सहभागी झालेले देश त्यांचं बळ वाढवत आहेत, मात्र या युद्धज्वराचे दुष्परिणाम पाहायला मिळत आहेत. युद्धात आत्तापर्यंत हजारो लोक जखमी झाले असून अनेकांचा मृत्यू झालाय. हवाई हल्ल्यांमुळे अनेक इमारती, लष्करी तळं आणि पायाभूत सुविधा उद्ध्वस्त झाल्या. युद्धामुळे संपूर्ण मध्य पूर्वेतली विमान वाहतूक विस्कळीत आहे. अनेक देशांनी त्यांची विमान उड्डाणं रद्द केली आहेत. या युद्धाचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होताना दिसतोय. तणावामुळे हार्मुजच्या सामुद्रधुनीतून होणारा तेलाचा पुरवठा विस्कळीत होण्याची भीती निर्माण झाली आहे. जर हा मार्ग बंद झाला तर जगभरात तेलाचे दर मोठ्या प्रमाणात वाढू शकतात. तर दुसरीकडे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढू लागल्यात. भारतासह अनेक देश या परिस्थितीकडे चिंतेने पाहत आहेत. जर ट्रम्पला युद्ध लांबवायचं असेल तर हे किती पण लांबवू शकतं. जर ते इराणमध्ये उतरले युद्धात तर, आणि जर मिसाईल युद्ध केलं तर कमीत कमी 4 ते 5 आठवडे हे युद्ध चालेल असा माझा अंदाज आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू झालेत. संयुक्त राष्ट्र आणि इतर देशांनी युद्ध करणाऱ्या देशांना संयम राखण्याचं आवाहन केलंय. मात्र सध्या तरी दोन्ही बाजूंनी हल्ले सुरू असल्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर बनण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि त्याचा जागतिक राजकारण, तेलाचा आंतरराष्ट्रीय व्यापार आणि सुरक्षेवर विपरीत परिणाम होणार असल्याचं स्पष्ट झालं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी. आता इराण आणि अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड झाली आहे. इराणनं इराकची राजधानी बगदाद इथल्या अमेरिकेच्या रडार स्टेशनवर हल्ला केल्याचा दावा केलाय. या हल्ल्यामध्ये अमेरिकेचं रडार स्टेशन उद्ध्वस्त केल्याचं इराणकडनं सांगितलं जात आहे. मध्य पूर्वेमध्ये सुरू असलेल्या तणावामुळे आता परिस्थिती आणखी चिघळायची शक्यता सुद्धा व्यक्त केली जाते. दरम्यान या हल्ल्याबाबत अमेरिकेकडनं अजून अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाहीये. तर मध्य पूर्वेमध्ये तणाव आणखी जास्त वाढलेला आहे असं चित्र समोर आलंय. इराणनं फिलिपिन्सवर अनेक क्षेपणास्त्र डागली आहेत असं दावा केलाय. या हल्ल्यामुळे मोठं नुकसान झाल्याचंही सांगितलं जात आहे. मात्र आता घटनेबाबत स्वतंत्र पुष्टी अजून झालेली नाही. दरम्यान या हल्ल्यामुळे मध्य पूर्वेतली परिस्थिती अजूनच तणावपूर्ण झाली आहे आणि जगभरातनं चिंता व्यक्त केली जाते. तर इराकमधल्या इरबिल शहरामध्ये ड्रोन हल्ल्याची मोठी घटना झाली आहे. इराणनं ड्रोनच्या माध्यमातून एका हॉटेलवर हल्ला केला असा दावा केला जातोय. या हॉटेलमध्ये अमेरिकन सैनिक थांबले होते अशी ही माहिती आता समोर आलेली पाहायला मिळते. आणि हल्ल्यानंतर या परिसरामध्ये मोठी खळबळ झाली आणि सुरक्षा व्यवस्था आता अजून कडक केली गेली आहे. दरम्यान या घटनेबाबत अधिकृत तपशील अजून स्पष्ट झालेला नाहीये. तर अमेरिकेनं इराण विरुद्ध आजवरच्या सगळ्यात मोठ्या हल्ल्याची धमकी देताच इराणनं सुद्धा आपला निकराचा प्रतिकार सुरूच ठेवलाय. इराणनं अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांवर हल्ले करणं सुरूच ठेवलंय. इराणकडनं दुबईच्या दिशेनं एक बॅलिस्टिक मिसाईल डागलं गेलं होतं. दुबईच्या संरक्षण यंत्रणेनं ते मिसाईल यशस्वीपणे इंटरसेप्ट केलं, पण त्याचे तुकडे विमानतळाच्या धावपट्टीजवळ आणि जवळच्या परिसरामध्ये सुद्धा पडले आणि एकच स्फोट झाला. त्यानंतर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनानं तातडीनंच रेड अलर्ट जारी केला आणि सगळी उड्डाणं थांबवली. त्यामुळे हजारो भारतीय प्रवाशांसह जगभरातल्या इतरही पर्यटकांचा मोठा खोळंबा या विमानतळाजवळ झाला. आखातामध्ये युद्ध सुरू आहे आणि त्याचं आपल्याला काय म्हणून स्वतःची खोटी समजूत करून घेत असाल तर सावधान. कारण आखातामध्ये सुरू असलेलं इराण आणि अमेरिकेतलं युद्ध आता आपल्या किचनमध्ये येऊन पोहोचलंय. युद्धाचा थेट परिणाम इंधन पुरवठ्यावर होतोय आणि म्हणून आखातातल्या या युद्धाचे चटके आता भारताच्या अगदी घराघरात बसू लागलेले आहेत.
घरगुती गॅसच्या किमतीमध्ये 60 रुपयांची वाढ झाली आहे, तर व्यावसायिक सिलेंडरसाठी नवी बुकिंग घेऊ नये अशी सूचना गॅस एजन्सीला दिलेली आहे. आणि यामुळे हॉटेल व्यवसाय आणि छोट्या व्यावसायिकांना सुद्धा मोठा फटका बसणार आहे. पाहूया. घरगुती गॅस दरवाढीचा भडका. घरगुती गॅसच्या दरात 60 रुपयांची वाढ. युद्ध आखातात, झळ महाराष्ट्रात. इराण आणि अमेरिकेमधील युद्धाला एक आठवडा होतोय. अमेरिका आणि इस्रायलकडून इराणच्या प्रमुख शहरांवर हल्ले केले जात आहेत. तर दुसरीकडे इराणकडून प्रत्युत्तरादाखल इस्रायलमधील शहर आणि आखातातील अमेरिकेच्या सैन्य तळांना लक्ष्य केलं जात आहे. अशातच तेलाचे टँकर आणि जहाजांची वाहतूक होणारी हॉर्मुझची सामुद्रधुनीही बंद आहे. यामुळे आखातातील या युद्धजन्य परिस्थितीमुळे तेल आणि गॅस पुरवठा साखळी मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहेत. आखातातील या युद्धाचे चटके आता भारतालाही बसू लागले आहेत. घरगुती गॅसच्या किमतीत वाढ झाली आहे. 14.2 किलोच्या घरगुती LPG सिलेंडरच्या किमतीत 60 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य गृहिणींचं बजेट बिघडलंय. आता युद्ध चालू होऊन फक्त 5-6 दिवस झाले. 5-6 दिवसामध्ये तुम्ही जर गॅसचे सिलेंडरचे भाव वाढवलात, आता 60 रुपयाने वाढले आहेत. ह्याच्या पुढे जर ते अजून 10 दिवस चाललं आणि त्याच्यानंतर 600 रुपये जर का या महिला काय करणार? पगार किती? माणूस सिलेंडरला पैसे दिले, माणसं खाणार काय? युद्धजन्य परिस्थिती सुरू झाली आणि लगेच सिलेंडर वगैरे वाढले. तेलाचे भाव आधीच वाढलेले आहेत, आणखी वाढतील. माणसाने करायचं काय? एक तर पगार नाही वाढलेत ना पेन्शन. नेते मंडळी आश्वासने देतात, आम्ही काही जनतेला झळ पोहोचू देणार नाही. पण ही सुरुवात तर झालेलीच आहे ना, मग कसं होणार? एक तर रॉकेल नाही मिळत, तुम्ही सगळं रेशनिंग वरचं बंद करून ठेवलेलं आहे. आजचं काय आम्हाला सगळं गिफ्ट दिलंय का सरकारने? महिला दिनाचं सगळ्या महिलांना त्यांनी गिफ्ट दिलंय. पहिली हे आपली लाडकी बहीण योजना करून झाली, आता हे आपल्या महिला दिनाचं गिफ्ट दिलंय आम्हाला बहिणींना. मुंबई शहरात घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 853 रुपये होती. त्यात वाढ होऊन 913 रुपये झाली आहे. पुण्यात 855 रुपयात मिळणारा घरगुती गॅसच्या सिलेंडरची किंमत आता 915 रुपये झाली आहे. नाशिकमध्ये गॅस सिलेंडरचा दर 900 रुपयांवरून 960 रुपयांवर जाऊन पोहोचलाय. तर नागपुरात घरगुती गॅसची किंमत 904 रुपयांवरून 964 रुपयांवर जाऊन पोहोचली आहे. तर छत्रपती संभाजीनगरात 861 रुपयांना मिळणारा गॅस सिलेंडरसाठी आता 921 रुपये मोजावे लागणार आहेत. केंद्र सरकारनं गॅस सिलेंडरचे दर कमी करावेत अशी मागणी सर्वसामान्य महिलांनी केली आहे. 6 दिवसाच्या युद्धामध्ये तर 60 रुपये वाढवले. जर हे युद्ध अजून चालत राहिलं तर असे किती रुपये वाढवून आम्हाला झळ पोचवणार आहात? सरकारच्याकडे काहीतरी नियोजन हवं होतं की आता युद्ध चालू झालंय पण याच्या आधी आपल्याकडे काही स्टॉक नाहीये का? ताबडतोब 60 रुपये वाढवले. तेल खाद्य वाढलेलं आहे. तर आम्ही गरीब महिलांनी करायचं काय? कुठून आणायचं आणि आमच्या मुलांना घालायचं जेवण? कारण सिलेंडर आता मिळायचं म्हटलं तर आम्हाला 20 दिवस त्याची वाट बघावी लागत आहे. आणि सर्वसामान्यांना ह्या गोष्टी म्हणजे प्रश्नांना त्यांच्या तोंड देणं म्हणजे आम्हाला सध्या आता अवघड चाललं आहे. सिलेंडर महाग तर झालेलाच आहे आणि पूर्वी पण महागच होता, स्वस्त नव्हताच. पण आता जास्तच महागाई वाढणार. अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर घरगुती सिलेंडर पाठोपाठ आता व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत 115 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. नवीन LPG सिलेंडरचे दर तात्काळ लागू झाले असून दरवाढीचा थेट परिणाम हॉटेल आणि रेस्टॉरंट सारख्या व्यवसायांवर होणार आहे. दरम्यान कंपनीकडून व्यावसायिक LPG सिलेंडरची नवी बुकिंग घेऊ नये अशी सूचना गॅस एजन्सीला देण्यात आल्याची माहिती मिळते. हो, कंपन्यांकडनं आम्हाला एक 4-5 दिवसा पहिलेच मेसेज आला होता आणि आता हे तर जग जाहीर आहे, कारण सगळं पेपर आउट बी होतं, ते सोशल मीडियावर बी येतंय. कंपन्यांनी स्ट्रिक्टली सांगितलंय का 21 दिवसाशिवाय आता डोमेस्टिक सिलेंडर कोणाला देऊ नये. त्याच्यानंतर बुकिंग झाल्यानंतरच द्यावे. आणि महत्त्वाची गोष्ट, जर कमर्शियल सिलेंडर होते जे इंडस्ट्रीज लेवलला किंवा हॉटेल्स लेवलला चालायचे तर त्यांचे ते बंद करण्यात आले.
व्यावसायिक गॅस सिलेंडर महागल्यानं लहान व्यावसायिकांनाही याची मोठी झळ बसते. किंवा मोठे व्यवसाय सिलेंडर बंद पडत आहे, तर आमच्यासारख्या धंदेवाल्यांनी काय करायचं? तर आम्ही तर ना चुले पेटवू शकत ना लाकडं पेटवू शकत, लाकडंही भेटत नाही. मग आता याच्यावर काय करायचं बुवा, चिंताची बात आहे आता आम्हाला. व्यवसाय कशावर करायचा, काय करायचं, आता त्याच्यावर पर्याय शोधावा सरकारने. सर, शासनाने मोठे सिलेंडर बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर इथं सिलेंडरचा तुटवडा जाणवतोय लोकांना, त्यामुळे त्यांनी गाड्या बंद ठेवलेल्या आहे. सर, आमच्याकडे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आज की आज आमच्याकडे सिलेंडर नाही आहे. म्हणजे संध्याकाळपर्यंत चालेल एवढंच सिलेंडर आमच्याकडे आता आहे गॅस त्याच्यामध्ये. आखातातील युद्धाचा मोठा फटका पेट्रोल डिझेल विक्रेत्यांना बसतोय. युद्धापूर्वी पेट्रोल डिझेल कंपन्या क्रेडिटवर डीलर्सना पेट्रोल डिझेल पुरवत होत्या. मात्र मागील 2 दिवसांपासून पेट्रोल डिझेल कंपन्या डीलर्सना आगाऊ रक्कम भरल्याशिवाय पेट्रोल किंवा डिझेल देत नाहीयेत. तुम्ही ॲडव्हान्स पेमेंट दिलं तरच तुम्हाला आता पेट्रोल डिझेल पेट्रोलियम पदार्थ लोड मिळणार आहे. याचा अर्थ उद्या जर तुम्ही लोड पैसे घेऊन गेलात आणि ते सांगू शकतील की नाही आज लोड नाही आमच्याकडे, आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही, ही परिस्थिती कदाचित उद्भवू शकते अशी शंका आम्हाला. आखाती युद्धामुळे निर्माण झालेली परिस्थिती केंद्र सरकार योग्य पद्धतीनं हाताळत असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. तर विरोधकांनी याच मुद्द्यावरून सरकारला घेरलंय. नागरिकांमध्ये विनाकारण भीतीचं वातावरण तयार करू नये. जे काही परिस्थिती आहे ती केंद्र सरकार हाताळते आहे, ती केंद्र सरकार सांगते आहे. विनाकारण वेगवेगळ्या बातम्या दाखवून हे घडणार ते घडणार ते घडणार असं सांगून नागरिकांच्या मनामध्ये भीती आणि संभ्रम तयार करणं हे देशाच्या आणि समाजाच्या हितात नाही. आणि काल हेच केंद्र सरकारने देखील स्पष्टपणे सांगितलेलं आहे. परंतु ज्यावेळेला जागतिक स्तरावर अशा गोष्टी होतात त्यावेळेला आपल्यावर सुद्धा थोडाफार परिणाम निश्चितपणे होत असतो. तो त्याचा परिणाम गोरगरिबांना अधिक जाणवणार नाही याची काळजी मात्र सरकार घेईल. जशी कोरोनाचा काळ होता तशी ती परिस्थिती निर्माण होईल आणि एकदा हॉटेल इंडस्ट्री बंद झाली की मोठा लॉस होईल सरकारचा. उद्या ऑइल कमी झालं, तेल कमी झालं की पुन्हा तो मोठा लॉस होईल. ट्रान्सपोर्टिंग वाढेल, महागाई वाढेल. आज डॉलर तर आभाळाला स्पर्श करतोय आणि तरीही पण राज्यकर्त्यांना अजिबात लाज वाटत नाही की आपलं धोरण चुकते त्यावर दुरुस्त करावं. हे जर चिंता वाटत नसेल तर हिंदुस्थानची अधोगतीकडे वाट चालली आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्धावर अद्यापपर्यंत तरी तोडगा निघालेला नाही. या युद्धामुळं आखातातील अनेक देशांसोबत तेलांवर अवलंबून असलेले अनेक देश भरडले जात आहेत. सोबतच हे युद्ध आणखी लांबल्यास युद्धाच्या या झळा आणखीनच तीव्र होण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.